118 झाडांचे मारेकरी जनकल्याण मल्टीस्टेटचे राजेंद्र हजारे यांच्यासह 4 जण असल्याचं अखेर 7/12 उतार्यावरून निष्पन्न झालं। सलगर वस्तीतील 15 एकर जागेवरील 118 झाडांच्या कत्तलीचे मारेकरी अखेर मंगळवारी सापडलेच। जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हजारे यांच्या नावाचा 7/12 उतारा यंत्रणेच्या हाती लागला आणि तो पोलिसांकडे सोपवण्यात आला। उतार्यावर राजेंद्र हजारे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी आशा हजारे, शिवानंद यशवंत पाटील, अंकित शिवानंद पाटील अशा 4 नावं आहेत। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या आक्रमक भूमिकेपुढे नमतं घेत महापालिका प्रशासनानं पुढील कारवाई सुरू केली। 54 मीटर रस्त्याच्या कडेला खाजगी जागेवर प्लॉटिंग करण्यासाठी तब्बल 118 झाडांची कत्तल करण्यात आली। कुणाच्या जागेवर झाडं होती याचा शोध घेण्यासाठी महापालिकेला तब्बल 6 दिवस लागले। सोमवारी 7/12 मिळाला। मंगळवारी तलाठ्याकडून त्याची पडताळणी झाली, त्यावरची नावं स्पष्ट झाली। मात्र तो 7/12 पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला नव्हता। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला तर ठीक, नाहीतर आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करावं लागेल असा दम भरला। त्यानंतर 7/12 उतारा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला। आता महापालिका उद्यान अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपींची नावे वाढवण्यात येतील असं सांगण्यात आलं।